नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहतात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत पॅन कार्ड PVCमध्ये कसे मागवायचे याविषयी माहिती. तुमच्याकडे जर PDF स्वरूपात पॅन कार्ड असेल, अर्थात ई पॅन कार्ड असेल आणि तुम्हाला ते फिजिकली हार्ड कॉपी PVCमध्ये मागवायचे असेल, तर ते कशा पद्धतीने मागवायचे याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. PVCमध्ये पॅन कार्ड मागवण्यासाठी या साईटवरती यायचं आहे. या साईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणत्याही एका ब्राउझरवरती टाईप करा www.onlineservices.nsdl.com असे सर्च केल्यानंतर तुम्ही या साईटवरती याल. या साईटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो. या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून झाला आहे. याच्याच खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून झाला आहे. याच्याच खाली तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. या ठिकाणी तुमचा महिना सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तुमचे साल या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ टाकताना महिना आणि साल एवढंच टाकायचं आहे. याच्याच खाली GST नंबर असं विचारलं आहे. या ठिकाणी काही टाकायचं नाही. जर तुमच्याकडे GST नंबर असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे. आपल्या केसमध्ये यांना GST नंबर नाही, यामुळे या ठिकाणी काही टाकले नाही. खाली स्क्रोल करून घ्या. या ठिकाणी टर्म अँड कंडिशन साठी एक छोटासा चौकोन दिला आहे. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे निळ्या रंगामध्ये छोटासा बाण होईल. खाली स्क्रोल करून घ्या. यानंतर याच्याच खाली आय एम नॉट अ रोबोट असा एक ऑप्शन आहे. यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हिरव्या रंगामध्ये छोटासा एक बाण होईल. यानंतर याच्याच खाली सबमिट ऑप्शन आहे. यावरती क्लिक करा. आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्या पॅन कार्डची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी शो झालेली आहे. या ठिकाणी आपला पत्ता देखील या ठिकाणी दाखवला आहे. या ठिकाणी आपण OTP ने व्हेरीफाय करायचं आहे. या ठिकाणी OTP घेण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी ईमेल ID आणि दुसरा मोबाईल नंबर. या ठिकाणी मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर खाली आय ॲग्री या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता जनरेट OTP असा एक ऑप्शन आलेला आहे. यावरती क्लिक करायचं आहे. आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक OTP पाठवण्यात आलेला आहे. त्या OTP ची व्हॅलिडिटी 10 मिनिटांसाठी आहे. या ठिकाणी तो आलेला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतला आहे. याच्याच खाली व्हॅलिडेट असा एक ऑप्शन आहे. यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या समोर पेमेंट गेटवे ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपण 50 रुपये पेमेंट ऑनलाइन करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी काही माहिती दिली आहे. याच्याच खाली आय ॲग्री यावरती क्लिक करा आणि प्रोसीड पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी आपली पेमेंट आणि पेमेंटचा ट्रान्झॅक्शन ID दाखवला आहे. या ठिकाणी पे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्या समोर एक बारकोड जनरेट झालेला आहे. हा बारकोड स्कॅन करून तुम्ही हे पेमेंट करायचे आहे. तुम्ही यामध्ये फोन पे, गुगल पे, पेटीएम कोणतेही ॲप वापरू शकता.
या ठिकाणी आपले पेमेंट यशस्वीरित्या झालेले आहे। काही वेळ वाट पाहायची आहे। या ठिकाणी रिफ्रेश वगैरे करायचं नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले पेमेंट सक्सेसफुल झालेले आहे। याच्याच खाली कंटिन्यू असा ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करा। आता तुम्ही पाहू शकता आपल्या समोर जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट असा एक ऑप्शन आला आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली रिसिप्ट जनरेट झालेली आहे। अशा प्रकारे आपली पूर्ण प्रोसेस या ठिकाणी संपलेली आहे। ही रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी डाउनलोड पीडीएफ असा एक ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करा आणि आपली पीडीएफ डाउनलोड करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही पीडीएफचे पॅन कार्ड अर्थात ई पॅन कार्ड पीव्हीसी पॅन कार्डच्या स्वरूपात तुम्ही पोस्टाने मागू शकता। तुमचे पॅन कार्ड जर हरवले असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणाहून 50 रुपयामध्ये पुन्हा एकदा पॅन कार्ड मागू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।